नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला। मात्र जिल्हा परिषद व पंचायत समितीची घोषणा होणे बाकी असताना सेनगाव तालुक्यात मात्र नेते मंडळी कामाला लागले आहेत। भानखेडा जिल्हा परिषद गट ओबीसी प्रवर्गाला सुटले असून महिलांकरिता राखीव असल्याने या जागी शिंदे सेनेकडून डॉक्टर रोहिणी अभिषेक बेंगाळ ह्या इच्छुक आहेत। उच्च शिक्षित डॉक्टर रोहिणी अभिषेक बेंगाळ यांच्या भानखेडा जिल्हा परिषद सर्कलमधील उमेदवारी एंट्रीने रंगत येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे। डॉक्टर रोहिणी अभिषेक बेंगाळ ह्या विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांच्या स्नुषा आहेत। बेंगाळ यांनी सेनगाव तालुका मागास असताना ही शिक्षण संस्था स्थापन करून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याने गोरगरीब विद्यार्थी आज डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक आदी क्षेत्रात बघायला मिळत आहेत। तसेच त्यांनी आपल्या शिक्षण संस्थेत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत। बेंगाळ हे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचे खरे समर्थक म्हणूनही ओळखले जातात। काही दिवसांपूर्वी माजी आमदार भाऊराव पाटील यांच्यासोबत मुंबई येथे वर्षा बंगल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतला आहे। त्यामुळे उच्च शिक्षित असलेल्या डॉक्टर रोहिणी अभिषेक बेंगाळ यांनाच भानखेडा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। सन 2016च्या जिल्हा परिषद निवडणुकीत तत्कालीन जिल्हा परिषद सदस्याने विविध विकास कामे करण्याच्या घोषणा केल्या होत्या। मात्र त्या सदस्याने सर्कलकडे पाठ फिरवल्याने सर्कलमधील विविध विकास कामे प्रलंबित आहेत। या निवडणुकीत उच्च शिक्षित डॉक्टर रोहिणी बेंगाळ ह्या इच्छुक असल्याने आता उच्च शिक्षित अभ्यासू डॉक्टर रोहिणी बेंगाळ ह्याच आपल्या सर्कलच्या प्रलंबित असलेले विविध विकास कामे करून सर्वांगीण विकास करतील असा आशावाद सर्वसामान्य जनतेला वाटत असल्याने भानखेडा जिल्हा परिषद सर्कल निवडणुकीत डॉक्टर रोहिणी अभिषेक बेंगाळ यांच्या एंट्रीने रंगत येणार असल्याचं दिसत आहे। निर्भीड ज्योत न्यूजसाठी संदीप काळबांडे, जिल्हा प्रतिनिधी, हिंगोली।